काही लोकांच्या मते ही पुण्यातली मोस्ट ओव्हररेटेड मिसळ आहे, तर काही लोकांच्या मते ही जगातली बेस्ट मिसळ आहे. पण या बेस्ट किंवा वर्स्टच्या पलीकडे जाऊन मला यांची एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग वाटते, आणि ती म्हणजे नवीन रेस्टॉरंट जिथे साधे 75 दिवस पण कंप्लीट करू शकत नाहीत, तिथे यांनी 75 वर्ष पूर्ण केली आहेत. तर अशी कोणती सिक्रेट रेसिपी त्यांना सापडली आहे हे जाणून घेऊ आपण त्यांच्याकडूनच. तर बेडेकरांच्या याच सिक्रेट रेसिपीबद्दल किंवा या यशाबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे आदित्य बेडेकर. आदित्य बेडेकर हा बेडेकरांची नेक्स्ट जनरेशन आहे आणि तो त्याचे थॉट्स आपल्यासोबत किंवा त्याचे विचार जे आहेत तो आपल्यासोबत आज शेअर करणार आहे. सो आदित्य, वेलकम. थँक्यू. मला पहिला प्रश्न किंवा कायम प्रश्न जो पडतो इथं आल्यानंतर, इथं एवढी गर्दी असते किंवा एवढं वेटिंग असतं, तर तुम्ही याची ब्रँच का काढत नाही किंवा त्याचं किंवा फ्रँचायझी मॉडेल करून सगळीकडे पुण्यामध्ये का तुम्ही शॉप्स ओपन करत नाही? सर्वप्रथम सर्व दर्शकांना माझ्यातर्फे सप्रेम नमस्कार. आता तुमच्या प्रश्नाकडे वळता, आपल्या रेसिपीची USP ही चव आहे. म्हणजे आज माझ्याकडे वयवर्ष 80 वयाचे आजोबा येऊन मला अभिमानाने आणि हक्काने सांगतात की तू माझ्या आजोबांच्या हातची मिसळ त्यांनी खाल्ली, नंतर त्यांच्या मुलांनी माझ्या वडिलांच्या हातची मिसळ खाल्ली आणि त्यांचा नातू आज माझ्या हातची मिसळ खाते. अशी 3 पिढ्यांची जवळजवळ 60 ते 70 वर्षांची लेगसी म्हणा, जबाबदारी म्हणा, ही सगळी खूप महत्त्वाची आहे आमच्या नवीन पिढीसाठी जपणं. त्यामुळे मिसळची रेसिपी स्टँडर्डाईज करणं हा माझी पहिला प्रायोरिटी कायम होती व्यवसायात आल्यापासून. जेणेकरून आज आम्ही जे रेडी टू इट मिसळचे बॉक्स काढले त्याच्यात सुद्धा आम्ही ह्या दुकानात जी चव मिळते तीच चव डिलिव्हर करू शकतोय. सो प्रोडक्टची रेसिपी स्टँडर्डाईज करणे हा माझा प्रायोरिटी असल्यामुळे त्याला जो आत्ता वेळ घालवतोय मी, त्याच्यातनं उद्या जेव्हा माझा विचार असेल की आता मला व्यवसाय वाढवायचा आहे, बरोबर, ब्रांच आउट करायचं, तेव्हा मला फक्त बाकीचं लॉजिस्टिक सपोर्ट बघणे एवढंच काम नाही. बरोबर. तेव्हा मला अरे आज तिकडच्या रश्श्याच्या चव पांचट लागते किंवा अरे आज तिकडच्या रश्श्यामध्ये गुळ कमी पडलं, ही मला काळजी करायची गरज नाही. तेव्हा मला रेसिपीवर फोकस करणे ही माझी प्रायोरिटी नसते, ज्याला मी आत्ता वेळ देतोय. सो स्लोली बट शुअरली. आपण आत्ता गुळाचा विषय काढला तर बेडेकर म्हटलं की गुळाचा विषय येतोच, आणि मी सोशल मीडियावरती जेव्हा आपण हे करतो तर ते कल्ट फॉलोइंग जे असतं तसं बेडेकर मिसळचं खूप आहे. म्हणजे जर कोणी शिवाय घातले बेडेकर मिसळ किंवा ट्रोल केलं बेडेकर मिसळला तर तेवढंच त्या दुसऱ्या बाजूने पण त्याचे सपोर्ट देऊ किंवा नाही का त्याचे तुमचे कस्टमर्स जे असतात, बरोबर, जे की वर्षानुवर्ष तुमच्याकडे येतात, तर मला काही सांगणार नाही का की अरे त्यांच्या मिसळमध्ये गुळ असतो, तर ती कमेंट दुसरी असतेच की अरे गाढवाळा गुळाची चव काय. अशा हे जो कल्ट फॉलोइंग आहे याच्याकडे कसं बघतोस तू? म्हणजे हे त्याचा कधी कधी त्रास होतो की बाबा नाही का की खूपच अपेक्षा त्यांच्याकडून आपल्या किंवा असं काही वाटतं का? आता पहिला प्रश्न गुळाचा. आपल्या रश्श्यात गुळ असण्यामागचं कारण असं की माझ्या आजोबांनी रस्सा बनवायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांची थॉट प्रोसेस ही आपण ब्राह्मणी पद्धतीची घरात जी आमटी बनवतो, बरोबर, ती आमटी ही आमच्या रश्श्याचा बेस आहे. गोडा मसाला, चिंच आणि गूळ, त्याच्यामुळे रश्श्याला एक आपण म्हणू नैसर्गिक एक गोडवा आणि एक आंबटपणा सुरुवातीला जाणवतो, बरोबर, पण त्याला स्पायसी आफ्टर टेस्ट आहे. म्हणजे तुम्ही मिसळ खाऊन संपता तुम्हाला तो तिखटपणा जाणवतो, बरोबर. त्याचा हेतू एवढाच की आमची इच्छा अशी आहे की तुम्ही तुमचं पूर्ण मील जी मिसळीचं आहे ते तुम्ही एन्जॉय करू शकला पाहिजे, बरोबर. पहिल्या घासाला जर का नाकाडोळ्यातनं पाणी आलं तर तुम्ही उरलेलं अन्न फक्त वाया घालवायचं नाही या हेतूनेच खाता, बरोबर. आमचा विचार वेगळा आहे की शेवटच्या घासापर्यंत जिभेवर चव रेंगाळली पाहिजे. आणि दुसरा प्रश्न, सोशल मीडियावर जे ट्रोलिंग किंवा जे प्रेम करतात त्याचं मी सांगू इच्छित असं आहे की बेडेकर मिसळ आज असा पुणे शहरात किंवा भारतातही असा ब्रँड आहे ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो यू कॅन लव्ह अस, यू कॅन हेट अस, बट यू कांट इग्नोर अस. सो आज आपण सोशल मीडियावर बेडेकर मिसळ नाही पण इतर किती गोष्टी बघतो ज्याच्यात त्या माणसाने पूर्ण चांगलं केलं असेल तरी त्याला 10 लोक चांगलं म्हणतात पण एक कोणतरी त्याला वाईट म्हणणारा असतोच. सो अनफॉर्च्युनेटली काळ असा आहे की यू कॅनॉट इग्नोर युअर हेटर्स, बरोबर, पण ॲट द सेम टाइम यू हॅव सो मेनी लवर्स की ते नलिफाय होऊन जातात. आणि मला माझं काम करत राहायचं, मला लोकांना खुश करायचं, मला माझी मिसळ जगभरात पोचवायची.
सो माझ्यावर खूप प्रेम करणारे लोक आहेत, आहेत, नक्कीच. तसंच मला हेट करणारेही लोक आहेत, ज्यांना जिंकणे हा माझा कायम चॅलेंज आयुष्यभर राहणार आहे. बरोबर. हे नेव्हर एंडिंग. कोणतरी माझा हेटर नवीन येणारच आहे. सो कांट रिअली डिनाय दॅट. आता आपण जेव्हा सोशल मीडियाबद्दलच बोलतोय, तर आधी जेव्हा तुमचं नाही का की जी जर्नी असेल किंवा तुझे वडील बघत असतील, तेव्हा सोशल मीडिया फार एवढं काय नव्हतं. सो रिव्ह्यूज किंवा रील्स असे बघून येणारे खूप लोक कमी असतील. बरोबर. पण असे काही लोक असू शकतात की नाही रील्स बघून येतात किंवा गुगलवरती टाकलं बेस्ट मिसळीन कोण आहे, तर ते रिव्ह्यूज बघून येतात. पण जो एक नवीन माणूस येतो तर त्याच्या मोस्टली रिॲक्शन्स काय असतात तुमच्याकडे? म्हणजे त्यांनी कॅन्डिड रिॲक्शन्स जर शेअर केले तर काय असतात साधारण? सो नेहमीच येणारे गिराईक आणि नवीन आलेले गिराईक ह्याच्यामध्ये गल्ल्यावर बसलेलं जे कोणी असेल त्याला माणसाचा चेहरा बघून कळतो. हां. म्हणजे नेहमी आलेले गिराईक मेन्यू न बघता ऑर्डर देतो, मिसळ खातो, पैसे देतो, निघून जातो. नवीन आलेला माणूस आहे तो एक्सप्लोअर करतो. ॲम्बियन्स कसं, बरोबर, जागा कशी, समोरचा काय टोनमध्ये बोलतोय, हेही खूप महत्त्वाचं आहे. कारण की पुणेकरांना इतकं ट्रोल केलं जातं त्यांच्या कुचकट वागणं. टोनमुळे किंवा भाषेमुळे. त्यामुळे हे सगळं आम्हाला गिरायकाकडे बघून कळतं. सो आमची मग ती ॲडिशनल जबाबदारी होती की त्या व्यक्तीला आमच्याकडनं शक्य तितका चांगला अनुभव मिळणे. बरोबर. मग ते बोलण्याच्या बाबतीत असू दे, नाही तर मिसळीच्या बाबतीत असू दे. सो त्यांनी खाल्ल्यानंतर आम्ही त्यांना हेही समोरून विचारतो की बाबा तुमचा अनुभव कसा होता, तुम्ही इथे पहिल्यांदा खाल्ली, मग आता तुम्ही इथे आलायत कोणाच्या ओळखीनी का गुगलवर रिव्ह्यू वाचून का इंस्टाग्रामवरची रील बघून. बरोबर. ओके. म्हणजे आता डिसेंबर जानेवारीमध्ये जो सीझन होता तेव्हा लग्न कार्य खूप असतं. हो. सो मी खूप फॉरेनर्सला सुद्धा केटर केले. ओके. काय होतं, पुण्याचा एक असतो मुलगा, नवरा मुलगा, तो असतो जर्मनी, त्याचे येतात 15 मित्र, बरोबर. त्यातले 10 जर्मनीवाले, 4 अमेरिकेतले असे. मग मी असेही लोकांना केटर केलेले, 2-2 मिसळी खाल्लेले आहेत त्यांनी तर्री मारून. म्हणजे आपल्या पुणेकरांना लाज वाटेल असं त्यांनी एन्जॉय केलेलं आहे. म्हणजे असेही अनुभव आहेत. बरोबर. ते रेडी टू ईटचे पॅकेट्स घेऊन जातात, मला सांगतात वी विल कम बॅक फॉर शुअर. की इथे येऊन खाण्याची जी मजा आहे ती आम्हाला रेडी टू ईटमध्ये मिळणार नाही. इथे आम्ही परत जेव्हा केव्हा योग येईल तेव्हा आम्ही भारतात जरी कुठे आलो तरी वेळ काढून पुण्यात येऊन परत तुमची मिसळ खाऊन नक्की जाऊ. सो दॅट इज द बिगेस्ट विन किंवा दॅट इज द बिगेस्ट पॉझिटिव्ह. कस्टमर सॅटिस्फॅक्शन. करेक्ट. यालाच धरून आपण जेव्हा कस्टमर एक्सपिरियन्स म्हणतोय, तर मला एक कायम मला प्रश्न पडायचा की हे टोकन सिस्टम जे आहे तुमच्याकडे ती असे काय, म्हणजे युजली आपण जे असे खूप जुने ब्रँड आहेत तिथे अजूनही आहे, पण अजून पण तुम्ही चालू का ठेवली अशी टोकन सिस्टम किंवा डिरेक्टली बाबा बसलाय माणूस खातो आणि जातो, हे असं काय सिस्टम नाही? करेक्ट. आता ॲज अन ओनर मी बेडेकर मिसचं नाही पण इन जनरल कुठल्याही रेस्टॉरंटच्या ओनरची इच्छा ही असते की त्याचं त्या कस्टमरसोबत कम्युनिकेशन व्हावं, त्या कस्टमरशी ओळख व्हावी. ओके. जेणेकरून नवीन आलेल्या कस्टमरला तुम्हाला रिपीट कस्टमरमध्ये कन्वर्ट करणं इज अन इझी टास्क जर का तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित बोललात, त्यांना आपलंसं केलं. तर टोकन घेण्यामागचा हेतू हाच की तो माणूस काउंटरपर्यंत येतो, त्याच्याशी संवाद होतो. बरं. पहिल्यांदा फक्त मिसळीपुरतंच बोलणं होतं, दुसऱ्यांदा हे बोलणं होतं की अरे बरेच दिवसांनी आलं, तिसऱ्यांदा हे बोलणं होतं की अरे मागच्या 2 वेळा तुझी भेट झाली पण तुझं नाव माहिती नाही. नाव कळतं, तो माणूस काय करतो आयुष्यात ते कळतं, त्याला मी कोण आहे ते कळतं. म्हणजे फक्त माझी ओळख हा बेडेकर मिसळचा मालक म्हणून नाही. बरोबर. पण आज मी शटर बंद केल्यानंतर बाहेर गेल्यावर अरे आदित्य काय म्हणतो, चल चहा पिऊ. बरोबर. म्हणजे मला ही लोक जोडणे ही आमची प्रत्येकाची, म्हणजे मी असू दे, वडील, काका, आई, ही आमची आवड आहे, माणसं जोडणं. सो टोकन घेण्यामागचा हेतू एवढाच आहे की माणसाशी त्या कॉन्व्हर्सेशन होतं, ओळख निर्माण होते आणि इव्हेंच्युअली मग ते कस्टमर राहत नाही, ती घरची माणसं होतात. आदित्य, पुणेकरांची फेवरेट मिसळ आहे बेडेकर किंवा त्यांच्या नाश्त्यासाठी बेडेकर मिसळ खूप लोक मला माहिती बघितले की शनिवार रविवार कंपल्सरी बेडेकर ती नाश्ता करतात. पण बेडेकर काय करतात नाश्त्यासाठी? तुम्ही मिसळच खाता की अजून काही दुसरी तुमची डिश असते? दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. आता आम्ही जरी मोठे व्यावसायिक असलो तरी माझंही आता लग्न झालं, त्यामुळे आमचे हेडक्वार्टर्स आपापले, माझ्या काकाचे, माझ्या वडिलांचे आणि माझे असे सेट आहे. ओके. त्यामुळे आम्हाला घरनं डबा येतो. हो. ओके. त्यामुळे चालू आठवड्यात कंपल्सरी डबा खायचा. अच्छा. आणि डबा रिकामा करूनच घरी न्यायचा. ओके. गरम गरम भजी झाली म्हणून 2 भजी खाल्ली, म्हणून 1 पोळी कमी खाल्ली. ओके.
ते असं allowed चालत नाही. नाही. ओके फक्त आम्ही एक नियम केलाय, संडे इज मिसळ डे. ओके कंपल्सरी रविवारी मिसळ खायचीच, ओके. त्याला पर्याय नाही. आणि साधारण दिवसाला किती किती प्लेट्स जातात? प्लेट Average जर म्हणलं आपण. प्लेट वाईज गणित करायचं म्हटलं तर मंगळवार ते शुक्रवार हा मी माझा वीक डेज धरतो, तेव्हा साधारण एक 800 ते 900 प्लेट्स मिसळच्या पर डे. सॅटर्डेला आकडा साधारण 1200 ते 1300 किंवा 1500 पर्यंत जाऊ शकतो, की बँक हॉलिडे आहे किंवा असं. आणि संडेला एक 1800 पर्यंत, 1800 ते 2000. त्याच्यामागचं मुख्य कारण असं की डायनिंगला जेवढे येतात तितक्याच प्रमाणात टेकअवे बरोबर आणि ऑनलाईन ऑर्डर स्विगी आणि झोमॅटो सुद्धा आहे, बरोबर. ज्याचा बराच फायदा आम्हालाही आणि कस्टमर्सलाही. ॲक्च्युअली ते विचारलं, या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत स्विगी असेल त्याच्यावरती रिस्पॉन्स कसा आहे? म्हणजे जो तुमचा कल्ट कस्टमर आहे किंवा लॉयल कस्टमर तो तेवढेच ऑनलाईन पण आहेत का किंवा ऑनलाईन ऑर्डर करणारे आहेत का? आता लॉकडाऊनच्या आधी आणि लॉकडाऊनच्या नंतर या 2 काळांमध्ये पडलेला फरक ऑनलाईन ऑर्डरिंगमध्ये स्पेसिफिकली आम्ही सांगतो. लॉकडाऊनच्या आधी काय होतं, इथे येऊन मिसळ खाणे, म्हणजे फॉर दॅट मॅटर इथे खालच्या दुकानात बसून मिसळ खाणे, तो आवाज, तो उकळत्या रश्श्याचा अरोमा, सर्व्हिस देणारे जे आमचे सगळे कर्मचारी आहेत त्यांचा आवाज, तो गोंगाट, ह्याच्यात जर का मिसळ खाल्ली तर बेडेकरांची मिसळ खाल्ली प्रॉपर असं होतं. एक होल एक्सपिरियन्स. पहिल्या मजल्यावर बसायलाही नाही म्हणाय, बरोबर. पण आता तसं नाही. आता पहिल्या मजल्यावर ते सगळ्यांना चांगला अनुभव आला, ओके. त्यामुळे पहिल्या मजल्यावरही बसून खातात. ओके. आणि पार्सल नेणाऱ्यांचं वैशिष्ट्य असं होतं की इथे येणार तीच पिशवी, तोच डबा आणि भरणारा माणूस पण तोच पाहिजे. फॉर एक्झाम्पल दर रविवारचा आमचा एक कस्टमर, त्या कस्टमरला माझ्या वडिलांनी भरलेलंच पार्सल लागतं. बापरे. म्हणजे आजपर्यंत माझ्या वडिलांनी एकही रविवार चुकवलेला नाही. बर. पण एकदाच असं झालं की एका रविवारी ते 1 तासभरासाठी बाहेर गेले. त्याच वेळेत ते कस्टमर आलं, त्यांनी पाहिलं की वडील नाही आहे, तो घरी निघून गेला. तासाभराने परत आला. तो म्हटला माल तोच आहे पण मला भरणारा तोच माणूस नाही, मी तासाभराने येतो. अशी पण लॉयल्टी होती. बरोबर. पण लॉकडाऊनमध्ये लोकांच्या लक्षात आलं की स्विगी झोमॅटोचं जे कन्व्हिनियन्स आहे, 10-20 रुपये जास्ती जाऊ पण माल घरी येतोय, पॅकेजिंग व्यवस्थित आहे, चव तीच मिळते, असा तो ट्रेंड बदलत गेला. अजूनही काही लोक आहेत जे अजूनही येतातच, तोच माणूस, तोच डबा, तीच पिशवी. मग आमचंही सेट झाले की पिशवी बघून आम्हाला कळतं की या पिशवीत 3 मिसळ द्यायचे, या पिशवीत 4 मिसळ द्यायचे. त्यांची येणारी माणसं बदलतात पण पिशवी आमची तीच राहते, ते कळतं. पण आता ह्याच कस्टमर बद्दल आपण जेव्हा बोलतो तर सगळ्यात डिमांडिंग किंवा अनोईंग कस्टमर टाईप कोणता असतो? किंवा अनोईंग कस्टमर मी तुम्हाला ते सांगेन जे खूप दिवसांनी येतात. ओके. त्याचं कारण असं, कारण की ते खूप दिवसांनी आलेले असतात असे विचार घेत, चला मी 6 महिने मिसळ खाल्ली नाही, बरोबर, आज मला जाऊन मिसळ खायची. ते वेटिंग बघून एक तर त्रस्त होतात की ह्याला 6 महिन्यांनी आलोय, अर्धा तास थांबायला लागतं. मग दारात येऊन ओ एकटाच आहे मी, तिकडे जागा मोकळी दिसते, करा ना सिंगल ऍडजस्ट. म्हणजे अनोईंगच्या मागचं कारण आहे प्रेम. बरोबर. असं मी की लवकर बसून मला लवकर 6 महिने मी त्रस्त आहे, मला आता मिसळ लवकरात लवकर कशी मिळेल, म्हणजे तो हक्क आणि ते प्रेम, अशा प्रकारे ते अनोईंग. बरोबर. बाकी तसा त्रास कोणीच देत नाही, कारण की माझ्या वडिलांकडनं आणि माझ्या काकाकडनं मी हेच शिकलो, अतिथी देवो भव. जे आपल्या भारताचं धोरण आहे, कुठलाही कस्टमर चांगला असू दे वाईट असू दे, आपली जबाबदारी आहे त्याला चांगला अनुभव देणे. म्हणजे पूर्वी माझ्या आजोबाच्या दुकान चालवायचे तेव्हा ते दुकान चालवत असताना त्यांनी एक पाटी लावली, एव्हरी कस्टमर ब्रिंग्स हॅपीनेस, सम बाय कमिंग सम बाय गोईंग. ओके. म्हणजे अशी सुद्धा वेळ होती. बरोबर. पण त्याच्यातनं काळांतराप्रमाणे सगळे अपग्रेड होत गेले आणि आता अशी वेळ आहे की ती वेळ नाही. आता एव्हरी कस्टमर ब्रिंग्स हॅपीनेस ओनली बाय कमिंग. बरोबर. नो वन गिव्स यू हॅपीनेस बाय गोईंग, कारण की तो गेला आणि परत नाही आला तर काय. बरोबर, खरं. आपण गप्पा मारताना मिसळीबद्दल आपण बोलायचं राहून गेलं, कारण इट इज सो टेम्पटिंग. आणि मला माहीत नाही, ऑलमोस्ट 20 वर्षांपासून मी पर्सनली येतो इथे, आणि याला रिव्ह्यू करणं म्हणजे इट्स लिटरली डिफिकल्ट. की
याच्या चवीबद्दल, म्हणजे जर तुम्हाला टिपिकल अशी तिखटेचं पाणी, असं तिखटाचं पाणी आणि फरसाण किंवा शेव आणि पाव असं जर खायची किंवा अपेक्षा असेल तर दिस इज नॉट फॉर यू. पण एक थोडीशी आंबट गोड चव आणि तिखटपणा जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल किंवा एक वेगळ्या प्रकारची टेस्ट जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायची असेल तर दिस इज इट. म्हणजे खूप म्हणजे नॉट जस्ट दिस, म्हणजे बाकीच्या पण माझ्या खूप पर्सनली आवडतीच्या मिसळ आहेत, पण ही अशी मिसळ खरंच कुठे मिळत नाही. तुमच्याकडे खूप पॉलिटिशियन्स येत असतील किंवा सेलिब्रिटीज पण खूप येत असतील, बरोबर. तर त्यांना कधी असे वेटिंगमध्ये उभं राहावं लागतं का? आणि दुसरा प्रश्न याला, ते पैसे देतात का? पॉलिटिशियन्स आणि सेलिब्रिटीज भरपूर येतात. फक्त आमची अपेक्षा एवढीच असते की आम्हाला थोडंसं आधी जर का कळालं की ते येत आहेत. म्हणजे आय थिंक ऋतुराज गायकवाड, आय थिंक. करेक्ट. सो ऋतुराज गायकवाडचा एक्सपिरियन्स असा की एके रविवारी त्यांनी ऑनलाईन ऑर्डर केलं आणि सोशल मीडियावरनं त्याला नंबर मिळाला. सो त्यांनी कॉल केलं की मी असा ऋतुराज गायकवाड इंडियन क्रिकेटर बोलतो, आम्ही तुमचे फॅन आहोत. ज्या रविवारी आम्ही पुण्यात असतो, म्हणजे तो आणि त्याची बायको दोघंही क्रिकेटर्स आहेत, एक्सिलेंट क्रिकेटर्स. ते तर आपण IPL आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बघतच असतो. पण इतके मोठे लोक जेव्हा आपल्या प्रोडक्टचे फॅन आहेत, ते बघून आपल्यालाही आनंद होतो की आपण काय गैर करत नाही, आपण जे करतोय ते योग्य करतो. बरोबर. सो ते मला तो स्वतः मला म्हणाला की ज्या रविवारी आम्ही पुण्यात असतो त्या रविवारी ऑनलाईन मिसळ ऑर्डर होतेच बाय डिफॉल्ट. त्याच्यावर मी त्याला म्हटलं की इथे येऊन तुला जेव्हा खायची असेल, आता माझा नंबरही आहे, जस्ट लेट मी नो इन ॲडव्हान्स. तसंच बरोबर पुढच्या रविवारी त्यांनी मला सकाळी फोन केला की आम्ही 2 तासात येतो, 6 जण. ओके. सो पहिल्या मजल्यावरची जी जागा आहे, जिथे कम्पॅरेटिव्हली वेटिंगला जे उभे असतात त्यांच्या गर्दीचा किंवा याचा असा थोडासा इनकन्व्हिनियन्स होत नाही. बरोबर. म्हणून वरती 6 जणांची जागा थोडी रिझर्व अशी करून ठेवली. तो आला, सगळ्यांनी एन्जॉय केलं, मजा केली. खाऊन झाल्यावर फोटो, गप्पा, आणि त्याच्या 2 दिवसात तो चेन्नईला निघाला. म्हणजे त्यांचा कॅम्प आता या वर्षीच्या IPL साठी सगळा प्रॅक्टिस आणि सो हाच माझं येत होतं की त्यांना चांगला अनुभव मिळावा, त्याच्यासाठी आम्हाला जर का थोडंसं आधी कळलं तर आम्ही बरीच बेटर अरेंजमेंट त्यांच्याच कन्व्हिनियन्ससाठी करू शकतो. नाहीतर मग काय होतं, ते बसलेले असतात तेव्हा अरे सर एक सेल्फी द्या ना, अरे सर ऑटोग्राफ द्या ना. म्हणजे अशा वेळेला इतर कस्टमरचं थोडंसं ते म्हणजे ते आनंदात असतात की ज्याला मिसळ तर मिळतेच आहे, तू आज काय, अरे आज X माणूस दिसला, अरे आज Y माणूस दिसला, किंवा त्यावेळेला ते भान थोडं हरपल्यासारखं होतं आणि अरे सर एक सेल्फी द्या ना, अरे ऑटोग्राफ द्या ना. मग त्या व्यक्तीचा अनुभव खराब होता की ते तिथे मिसळ एन्जॉय करायला आले, पण त्यांना पॉलिटिकली करेक्ट व्हावं लागतं. त्यामुळे मग ऑटोग्राफ देणे, फोटो देणे हे नकळत ते करत राहावं लागतं. असं ते होतं. इथे हा रस्ता आहे माझं खूप इथं, म्हणजे मी जेव्हा त्यांना विचारतो बेडेकरला जाण्याबद्दल, त्यांचं एक टिपिकल ठरलेलं उत्तर असतं की अरे खूप गोड असते. तर मी अशाच एका फ्रेंडला घेऊन होतो आणि त्याला हा रस्ता दिला होता. तर ट्रस्ट मी, तो अर्धी पण मिसळ संपू शकत नव्हता. म्हणजे जी लोक असतात ना अशी की फार तिखटाच्या नावाने फार असे फुशारके मारणारी, किंवा आपण तिखट खातो म्हणजे काहीतरी फार जगावेगळं काम करतो असं त्यांना वाटतं. तर त्यांनी खरंच हे रस्ता आहे तो त्याच्यावर ट्राय करा आणि मग एक्सपिरियन्स सांगा. सो मुव्हिंग फॉरवर्ड, हे 75 वर्षांचा प्रवास आपण जेव्हा म्हणतोय तर हा काही एवढा सोपा राहिला नसेल. तर असे कुठले क्रायसिस आठवतात का तुला की खूप काहीतरी डिफिकल्ट असे क्षण होते, असं वाटलं का की बाबा नाही काही नको, आपण हे भानगडीत नको पडायला आणि बंद करून टाकू दुकान, असं कधी वाटलं का? सुदैवाने आजपर्यंत दुकान बंद करून टाकू इथपर्यंत विचार करायची वेळ आलेली नाही, किंवा सेकंड पुढे ती येऊ आहे ऑब्व्हियसली. याला धरून एक दुसरा प्रश्न, 75 वर्षात कधी बिझनेस लॉसमध्ये गेलाय का? बिझनेस इनिशियली जेव्हा पिकअप करत होता 60s मध्ये, 70s, 80s मध्ये, तेव्हा हातचं पोट आपण जसं म्हणतो तसं की आत्ता माल दे, बरोबर, आणि पुढच्या वेळेला माल देशील तेव्हा या मालाचे पैसे क्रेडिट बेसिस, बरोबर. कारण की तेव्हा उत्पन्न एवढं नव्हतं, बिझनेस तेवढा पिकअप झाला नव्हता. हे एक. आणि क्रायसिस ते मगाशी आपण म्हटलो, माझ्या अनुभवात जे 2 मोठे मी क्रायसिस बघितले, ते पहिलं म्हणजे लॉकडाऊन, जेव्हा पूर्ण जगच बंद झालं. पैसे कमवणार कसे, घर चालवणार कसे, हे कधी संपेल, हे कधी थांबेल, ह्याची चिंता, ह्याचं टेन्शन, ह्याच्यातनं पार पडलो. तेव्हा असं वाटलं की अरे
आपण कोरोना हँडल केलाय, इससे बुरा क्या ही हो सकता है, असा विचार आपल्या मेंदूला चाटून जाईपर्यंत इतक्यातच LPG शॉर्टेजचा जो आम्हाला मोठा धक्का बसला. कारण की हा विचार आम्ही कधी केलाच नाही की आपल्याला गॅसचं शॉर्टेज होतं, कमर्शियल गॅसची टंचाई होईल, बरोबर, तोंडाला येईल त्या भावाने खरेदी करायला लागण्याची वेळ येऊ शकते, जी फॉर्च्युनेटली जसं मी मगाशी म्हटलं की माझा कर्मचारी संघ हा माझ्यासोबत इतका स्ट्रॉंग आणि सुदृढपणे उभा होता. आम्ही निर्णय घेतला लढायचा. बरं, काय करू शकतो, डिझेल भट्टी आहे, चूल आहे, अजून इलेक्ट्रिक आपले इंडक्शन्स असतात ते आहे, पण माझ्या प्रोडक्टला लागणारं हाय प्रेशर कशावर मी अचीव करू शकतो. सिलेंडर संपला, ठीक आहे, दुकान बंद करायचं का, नाही का, लढायचं आहे का, हो लढायचं. 3 चुली पेटवली, ओके, 1 चूल मोठी, चुलीवरची मिसळ. आज तुम्ही जी खाताय ही चुलीवरची आणि खऱ्या खऱ्या चुलीवरची ऑथेंटिक मिसळ आहे. म्हणजे शॉर्टमध्ये इव्हेंच्युअलीमध्ये आपण दाखवू शकतो नक्कीच जी चूल पेटवलेली आहे. सो हे 2 क्रायसिस इतक्यातच मी बघितलेले आहे आणि थोडासा धक्का देऊन जाणार आहे आणि थोडेसे घाबरवणार आहे की खरंच जर का काही नाही जमलं तर खरंच दुकान बंद करायला लागू शकतं. बरोबर, पण दुकान बंद करणे आणि घरी बसणे हा त्याच्यावरचा पर्याय नाही. त्याच्या समोर माझ्या डोळ्यापुढे जे इतर माझे खर्च आहेत जे तसेही चालूच राहतात. माझ्या एम्प्लॉईला मला सॅलरी द्यायची, तो माझ्यावर अवलंबून आहे. नंतर 2 जागा माझ्या भाड्याने, त्याचं मला रेंट द्यायचं, ते रेंटचे पैसे मला कोण देणार. बरोबर, हे असे बारीक बारीक जे सगळे खर्च आहेत ते माझ्या डोळ्यापुढे मला दिसत होते. त्यामुळे बंद ठेवणे हे मी कधी ऑप्शन डोळ्यापुढे आलाच नाही. आता मिसळ म्हणलं की लोकांचं एक टिपिकल असतं की एकतर कोल्हापूरची मिसळ भारी, नाशिकची भारी, पुण्याची भारी. म्हणजे ही एवढी मतमतांतर आहेत मिसळीबद्दल, तर या कॉम्पिटिशनकडे कसं बघतोस? माझा या कॉम्पिटिशनकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप सोपा आहे. जगा आणि जगू द्या. मी माझे कष्ट करतोय, मी माझी मिसळ विकतोय, मला माहिती आहे माझं क्लायंटेल काय आहे. नाशिकवाले, कोल्हापूरवाले किंवा फॉर दॅट मॅटर पुण्यातले इतर मिसळ व्यावसायिकसुद्धा, तुम्ही तुमचे कष्ट करा आणि तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे कमवा आणि तुम्ही तुमच्या हक्काचं नाव कमवा. हा माझा सिम्पल फंड आहे. उद्या मी ब्रांच आउट केलं तरी माझा हेतू हाच राहील, तुम्ही पण ग्रो व्हा, मला पण ग्रो होईल. प्रत्येक मिसळीचा एक ठराविक क्लायंटेल आणि एक ठराविक क्राऊड आहे. सो मला ती भीती नाही आहे की उद्या दुसरा कुठला मिसळवाला माझ्यापेक्षा नावाजलेला आणि माझ्यापेक्षा मोठा झाला तर माझा क्राऊड त्याच्याकडे जाईल, किंवा वाईस वर्सा, उद्या मी जास्ती मोठा झालो तर त्याचा क्राऊड माझ्याकडे. आपल्या शहरात राहणारे सगळी लोक एकदम चोखंद आहेत, त्यांना माहिती आहे काय चांगलं आहे काय चांगलं नाही आहे. सो ते टेन्शन मला कधी नाही. आणि मी म्हटलं तसं जगा आणि जगू द्या. बरं, आता सोशल मीडियावरती मध्ये एक रील आपण बोलायचे बोलत होता, एक व्हायरल झाली होती की पुण्यात सगळा गोड पदार्थ कुठला मिळतो, काय चितळ्यांकडे मिळतो का कालबाईमध्ये मिळतो, तर तो माणूस म्हणतो बेडेकरांकडे मिळतं. सो हे जे ट्रोलिंग असतं किंवा या म्हणजे जस्ट नाही काहीतरी टाइमपास म्हणून किंवा अगदी बालिशपणा त्यासाठी म्हणून ट्रोल करतात. पण तुमचं एवढं जे कष्ट असतात, एक 75 वर्षांची तुमची लिगसी आहे, तर ते हर्ट होतं का कधी कधी? काय वाटतं त्या ट्रोलिंगबद्दल? टू बी व्हेरी ऑनेस्ट, म्हणजे मनापासून सांगायचं तर माणूस म्हणून नक्कीच दुःख होतं. कारण की 75 वर्ष जेव्हा एखादा ब्रँड नावाजला जातो म्हणजे त्यांनी नक्कीच काहीतरी चांगलं केलं ज्याच्यामुळे आज त्यांचं एवढं नाव झालं. आणि तुम्ही तुमच्या वैयक्तिक व्ह्यूजसाठी किंवा त्याच्यातनं तुम्ही काय उत्पन्न कमवत असाल, जे काय समोरच्याला खाली दाखवून जे तुम्ही स्वतःचं कौतुक आणि वाहवाही करून घेता, ते समवेअर मला योग्य वाटत नाही. पण दॅट डझंट स्टॉप अस. म्हणजे त्यांनी त्या माणसांनी रील केली म्हणून माझ्या दृढ स्वभावावर काही परिणाम झाला तर तसं नाही. उद्या त्याच्यापेक्षा 72 रील करणारी माणसं आहे, पण त्यांनी मला काही फरक नाही पडला पाहिजे. कारण की मला माहिती आहे मी जे विकतोय आज लोक म्हणतात जसं तुम्ही मगाशी म्हणाला गोड आहे गोड आहे. त्याच्यावर मी एक म्हणजे सगळ्या व्ह्युअर्सना सांगू इच्छितो की हा आमचा रस्सा वाढण्याच्या पद्धतीवर पण अवलंबून आहे. आपलं रश्श्याचं पातेलं एकच आहे, ज्याला वर तर्री किंवा तवंग जो आपण म्हणतो तो येतो. पण मी माझ्या कर्मचाऱ्यांना सांगितले की पहिली वाढताना कमी तिखट वाढ,
प्रत्येक माणसाची तिखट खायची कपॅसिटी आपल्याला माहीत नसते. बरोबर ते मिठासारखं आहे, वाढवता येतं पण काढता येतं. बरोबर. म्हणून आम्ही अशी तर्री देतो ऑन साईड की तुम्ही साधा रस्सा घ्या आणि तुम्ही ठरवा की हे तुम्हाला अजून वाढवायचं आहे. म्हणजे तुम्ही जसं मगाशी म्हटलं तसा असाही प्रसंग आहे की ह्या तर्रीच्या एका घासात नाकाडोळ्यातनं पाणी मी पाणी बघितलं समोरच्याला निघालेलं दिसतं. पण ते त्यांनी ठरवलं की त्याला किती तिखट हवं. बरोबर. ओके, सो मिसळ खाऊन संपली आहे. याची मिसळ सोडून अपार्ट फ्रॉम दॅट नेक्स्ट माझी एक स्पेशल किंवा एक आवडीची गोष्ट आहे म्हणजे माझी आणि माझ्या मुलाची पण, ते म्हणजे खरवस. तो खरवस म्हणजे मिसळ जरी खायची नसेल तरी मला त्याला इथे आणावंच लागतं. मी या एरियामध्ये जेव्हा येतो तेव्हा कंपल्सरी ॲटलिस्ट ते खाण्यासाठी तरी मी त्याला इकडे घेऊन येतोच. सो वी कॅन ट्राय दॅट ऑल्सो. येस, मी स्पेशल मँगो फ्लेवरचा खरवस सांगतो. ओके आपल्याकडे हापूस आंबा घातलेला खरवस, ओके. म्हणजे असा पदार्थ जो युजली बाहेर कुठे मिळत नाही. हां, युजल गुळाचा वगैरे टेस्ट केली. ही आमची स्पेशालिटी आहे. म्हणजे मिसळ हा आमचा हिरो आहे. ओके. बाकी सगळे मेन्यूवरचे जे पदार्थ आहेत ते मला असे हवेत जे माझ्या हिरोला एलिव्हेट करतील. कांदा भजी, बटाटा वडा, पेय पदार्थामध्ये ताक, कोकम सरबत, सोलकढी, लिंबू सरबत, हे 4 असे आयटम आहेत जे तुम्हाला पुणे शहरात इतर कुठेही मिळतील. पण सीझननुसार गुळाचं कैरीचं पण आणि करवंद सरबत, ते पण ट्राय केलं. करवंद सरबत हे तुम्हाला कुठे मिळणार नाही. आणि चिरोटा आपल्याकडचा फेमस आहे. आपल्याकडचा चिरोटा आहे तो पिठी साखरेचा, ताकातला नाही. ओके. हे एक. आणि जसं मी मगाशी म्हणतो मँगो खरवस, आपण मँगो खरवस तर घेऊच्या. किरण, मँगो खरवस दे ना आणि हे दोन्ही क्लिअर करा. ओके. सो खरवस जोपर्यंत येतोय तोपर्यंत मला आलाच हे खरंच म्हणजे असं जाणून घ्यायला आवडेल की याची नेमकी सुरुवात कशी झाली होती, की तुझ्या आजोबांनी किंवा पण जो कोणी सुरुवात कशी झाली, तुझ्या वडिलांनी किंवा एकांनी कसं पुढे घेतलं आणि आता या स्टेजला तुम्ही आहात. करेक्ट. तर तो सुरुवातीपासूनचा प्रवास कसा राहिलेला आहे? 1948 अशी वर्षाची पाठी आपण लावलेली आहे. सिन्स 1948. बरोबर. आता तुम्ही असं विचाराल की 1948 पासून मिसळ आहे का, तर तसं नाही. ओके. माझ्या पणजोबांनी दत्तात्रय बेडेकर यांनी कोकणातनं पुण्यात जेव्हा आले तेव्हा इथे आल्यावरती पोटा पाण्यासाठी काय करायचं म्हणून एक छोटंसं दुकान चालू केलं जिथे मेन आयटम हा चहा होता. अच्छा. त्यामुळे आपल्या दुकानाचा बोर्ड जर का तुम्ही बघितला, बेडेकर टी स्टॉल, बरोबर, कारण की ते चहाचं दुकान. मग त्याच्याबरोबर थोडासा शेव चिवडा, हापूस आंबा. हां, आंब्याची एवढी भारी टेस्ट आहे. आपल्याला मराठीत म्हणतात ना, खायचं तर तुपाशी नाही तर उपाशी, तसं आहे. 100% हापूस आंबा माझ्या गॅरंटीने. त्याच्यात इतर कुठली भेसळ मिक्स केलेली नाही. सो हा आयटम म्हणजे मिसळ तर आहे, पण याच्यानंतर हा टेस्ट करा, पैसा वसूल. प्लीज कंटिन्यू. सो चहासोबत मग शेवचिवडा, नानकटाई असे जनरल आयटम होते. पण साधारण मिड 1950s मध्ये माझे आजोबा दामोदर बेडेकर यांनी व्यवसायात यायला जेव्हा सुरुवात केली, त्यांनी मग हळूहळू मिसळीला नावारूपास आणायला सुरुवात केली. म्हणजे मिसळचा रस्सा, जसं मी म्हणालो, चिंच, गूळ आणि गोडा मसाला हा बेस आहे. आणि आपल्या रश्श्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की त्या रस्स्यामध्ये भाज्या आहेत. कांदा, बटाटा, टमॅटो, दुधी, वांग आणि कोबी. ह्या सगळ्या भाज्या अशा आहेत ज्या त्या भाज्यांना स्वतःची अशी चव म्हणाल तर काही नाही, पण त्याला जेव्हा आपण मसाल्यांमध्ये काढून त्या शिजवतो तर त्या सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर अब्झॉर्ब करून घेतो आणि त्याच्यामुळे रश्श्याला एक जो घट्टपणा आहे, हे रश्श्यामागचं एक छोटंसं लॉजिक. आणि मिसळीमध्ये जे आहे ती मटकीची भाजी, कारण की आता रश्श्यात मटकी नाही आणि पूर्वी असं होतं की मिसळ म्हणजे मटकी पाहिजे, म्हणून मटकीची सुकी भाजी मिसळ. त्या मिसळीला रस्सा वाढल्यावरती घट्टसर करायला काय, तर बटाट्याची भाजी. मटकी आली, बटाटा आला, शेव आली. शेव सुद्धा आपली 0 नंबरची नाही, माझी शेव जाड आहे. त्याच्या मागचं कारण असं की तुम्ही जेव्हा मिसळ कालवता, मला ती 5व्या मिनिटाला लगदा झालेली नाही. शेवटच्या घासापर्यंत तुम्ही ब्रेड मिसळीत घालून प्रत्येक चिवडा, शेव, मटकीचा दाणा, बटाट्याची भाजी हे सगळं वेगळं वेगळं दिसलं पाहिजे. लगदा खातोय असं नाही वाटलं मला. शेवेवरती दगडी पोह्याचा चिवडा, अगेन तो दगडी पोहा तळल्यावरती फ्लेवर अब्झॉर्ब करतो. आणि या सगळ्यावरती कांदा, कोथिंबीर आणि लिंबाची फोड
हे आपल्या मिसळीचं रेसिपी आहे. तेव्हा लादी अशी यायची मोठी. माझे आजोबा स्वतः हाती पाव कापायचे. ओके. दुसरं कारण त्याचं आहे की जसं आता तुम्ही विचारलं नाही पण मी सगळ्या व्ह्युअर्सना सांगू इच्छितो की बरेच जण विचारतात बेडेकर ब्रेड स्लाइस, बेडेकर मिसळ वडापावचे पाव का देत नाही. त्याच्या मागचं कारण आहे की जसं मी म्हटलो मोठी लादी यायची. माझ्या आजोबा स्वतः हाती पाव कापायचे. त्यामुळे लादीच आपल्या हातात येते. त्यामुळे पाव काय थिकनेसचा कापायचा हे आपल्या कंट्रोलमध्ये होतं. आजही तुम्ही बघितलं तर मी माझ्या रेस्टॉरंटमध्ये ज्या थिकनेसचा ब्रेड देतो त्या थिकनेसचा ब्रेड तुम्हाला इतर कुठल्याही बेकरीत सुद्धा बघायला मिळणार. कारण असं की रश्श्यात बुचकळल्यानंतर किंवा मिसळ त्या घासात घेतल्यानंतर तुम्हाला एक 10 सेकंदाचा टाइम फ्रेम मिळतो तो घास घ्यायला. ओके. वडापावचा पाव मी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवू शकतो. रश्श्यात बुडवल्यानंतर तो पाव डिसिंटिग्रेट त्या क्षणी होतो. बरोबर. घास घ्यायची संधी मिळत नाही. हे माझं अंडरस्टँडिंग आहे. ह्याच्यात इतर रेस्टॉरंट्सवाल्यांनी ब्रेड स्लाइस द्यावा आणि वडापावचा पाव बंद करावा असा माझा आग्रह नाही. प्रत्येक जण आपल्या लॉजिकनी पुढे जात असतं. त्यांनी ते त्यांचं जे योग्य वाटतंय ते करावं. सो हे मिसळी मागचं रहस्य झालं. आता हे सगळं होत असताना 1960 दरम्यान आपलं धरण फुटलं पंचायतचं. तेव्हा बरेच कर्मचारी इथे रिकन्स्ट्रक्शन रिडेव्हलपमेंट या सगळ्या कामासाठी आले. पूर्वी एवढा फ्रीज बीजची काही सोय नव्हती. घरना डबा कसा आहे. बरोबर. तेव्हा बरेच लोक आपल्याकडे येऊन मिसळ खायला लागले. त्याच्यामुळे जी सुरुवात झाली म्हणजे दॅट वॉज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर अस की इतके लोक इथे येऊन खातायत, लाईन लावतायत. बरोबर. पेठेतल्या लोकांचं अरे अण्णाची मिसळ, बेडेकरांची मिसळ. हळूहळू 60s मध्ये त्यांनी नावारूपास यायला सुरुवात केली. सो आजोबांनी ही सगळी गाडा पुढे ढकलला आणि साधारण 80sच्या दशकात माझा काका अनिल बेडेकर आणि माझे वडील आल्हाद बेडेकर या दोघांनी व्यवसायात यायला सुरुवात केली आजोबांना मदत करण्याच्या दृष्टिकोनाने. 1981 साली आपण आत्ता ज्या जागेत बसलोय 418 नारायणपेठ पुणे या दुकानात आपण स्थलांतरित झालो. आणि दुर्दैवाने त्याच्या वर्षातच 82 साली माझे आजोबा वारले. ओके. त्याच्यानंतर माझ्या काकांनी आणि माझ्या वडिलांनी उत्कृष्टरित्या हा व्यवसाय सांभाळला. आणि 1990 सालानंतर तितक्याच कष्टाने आणि तितक्याच प्रेमाने माझ्या काकूनी अपर्णा बेडेकर आणि माझ्या आईने मनाली बेडेकर यांनीही व्यवसायात येऊन त्यांचा तर व्यवसायाशी काही संबंध नव्हता. पण त्यांनी जेव्हा येऊन बघितलं की माझा नवरा एवढे कष्ट घेतोय एवढी घासतोय सो इज डेफिनेटली डुईंग समथिंग इन विच आय कॅन हेल्प. त्यांनी महत्वाची बाजू धरली गल्ल्याची. कष्ट सगळेच करत होते पण व्यवहाराचं काय. बरोबर. त्या दोघींनी ती बाजू पूर्ण धरून ठेवली आणि त्याच्या पुढे 15-20 वर्ष हा प्रवास या चौघांनी पूर्णपणे पार पाडला. 2015 साली माझी बहीण तन्वी आणि मी असे आम्ही दोघांनी व्यवसायात ॲड व्हायचा निर्णय घेतला. ओके. तेव्हा आमचा हेतू असा होता की आत्तापर्यंत वडिलांनी आणि काकांनी ह्या लेवलपर्यंत बिझनेस आणून ठेवला. बरोबर. त्याच्यात डेफिनेट प्रोग्रेस आहेच. पुढे काय अजून व्यवसाय कसा वाढवायचा. तर मग पहिला आमचा चॅलेंज हा होता जिथे आम्ही ऑनलाईन ऑर्डरिंग इंट्रोड्यूस केलं स्विगी झोमॅटो. कारण की होम डिलिव्हरी आपली नाहीये. तो क्लायंट सेट झाला. त्याच्यानंतर आमच्या डोक्यात आलं की हे फक्त पुणे शहराबद्दल निगडीत. उद्या अशीही लोक माझ्याकडे येतील जे मला विचारतील की मी अमेरिकेहून 4 महिन्यासाठी आलोय आता मला परत अमेरिकेला जायचं आणि मला अमेरिकेत तुमची मिसळ खायची काय करता येईल. म्हणून मग आम्ही रेडी टू इटचे पॅकेट्स बनवले. बरोबर. आम्ही रेडी टू इटचे पॅकेट्स इंट्रोड्यूस करायचा निर्णय घेतला. एक 3 वर्षापूर्वी रेग्युलर मिसळचे रेडी टू इटचे पॅकेट आपल्या बाजारात आले आणि आत्ताच गेल्या आठवड्यात पाडव्याच्या मुहूर्तावर आपण जैन मिसळचा पण रेडी टू इटचा बॉक्स लॉन्च केलेला आहे. ओके. कारण की जितके रेग्युलर मिसळ खाणारे कस्टमर माझ्याकडे आहेत तितक्याच जैन मिसळ आवडणारे सुद्धा कस्टमर्स माझ्याकडे आहेत. बरोबर. म्हणजे जैन मिसळमध्ये कांदा नाही, बटाटा नाही, लसूण नाही, वांग नाही, मटकी आहे पण बिगर मोडाची. असे सगळे त्यांचे नियमांचं पालन करून आपण तो बॉक्स बनवलेला आहे. त्या बॉक्सचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला 9 महिन्याची शेल्फ लाईफ आहे. ओके. पण त्याच्यात ॲडिटिव्ह आणि प्रिझर्वेटिव्ह काहीही नाही. 100% नॅचरल
लॅब टेस्टेड. ओके. उद्या तुम्ही दुकानात आलात तरी मी तुम्हाला रिपोर्ट्स दाखवू शकतो. सगळं ट्रान्सपरंट आहे, सगळं क्रिस्टल क्लिअर आहे, कुठेही छक्के पंजे नाही, कुठेही लपवा छपवी नाही, काही नाही. असा आमचा 75 वर्षाचा एक संक्षिप्त प्रवास मी आपल्या दर्शकांसमोर ठेवलाय. आपण याच्याविषयी पण बोलत झालं. हे करवंदाचं सरबत हे खरंच युनिक आहे. म्हणजे मी युजली दुसरं ते दूध जास्त फ्लेवर्ड मिल्क मी ते घेतो, कारण ते माझ्या मुलीला खूप आवडतं म्हणून ते तिच्यासाठी घेतो. पण हे मी पहिल्यांदा ट्राय केलं आणि हे खरंच भारी आहे. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही याल तेव्हा ह्याच्यासोबत हे पण तुम्ही ट्राय करू शकता. ओके, सो वी आर मुव्हिंग टू द एंड. असे खूप लोकांचे नाही का की एक परसेप्शन आहे की बेडेकर मिसळ आहे ना ती एक विशिष्ट वर्ग पुण्यातला खातो, पेठांमधला कोथरूडमधला वर्ग तो खातो, किंवा हे काही नाही का की जे लोक हे करतात ना अरे खूप ओव्हररेटेड आहे, किंवा असे एक निगेटिव्ह ट्रोलिंग असतं. तर अशा लोकांना काय सांगशील तू? त्याच्यातले काही लोक आहेत जे येऊन खाऊन गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं परसेप्शन बनवलं. ते परसेप्शन बदलणं ही माझी जबाबदारी काय माहिती, आणि तो मी प्रयत्न करत राहीनच. पण असेही खूप लोक आहेत जे फक्त ए नाव ठेवतोय म्हणून बीनी पण नावं ठेवली, म्हणून सीनी पण नावं ठेवली. म्हणजे विदाऊट ऍक्च्युली एक्सपिरियन्सिंग द फूड, फक्त तुला त्याच्यातनं व्ह्यूज मिळत आहेत किंवा तू तेवढ्यासाठी व्हायरल होतोय, फेमस होतोय, म्हणून चला ह्याच्या कमेंटवर अजून 4 मसाला मिरची लावून शब्द वाढवू आणि आपण पण कमेंट टाकू. अशा लोकांना माझं आग्रहाचं आमंत्रण आहे की तुम्ही या, तुम्ही खा, तुम्ही हा प्रवास अनुभव. बरोबर. म्हणजे 110 रुपयाची मिसळ आहे ती खायची म्हणून खाल्ली आणि निघून गेलो म्हणून. बरोबर. हे आमच्यासाठी एक इमोशन आहे. ह्याच्यातनं पैसे कमवणं हा आमचा हेतू कधीच नाही. माणसं कमवणं आणि त्या माणसाला खुश पाहणं हा आमचा कायम हेतू होता. त्यामुळे अशा सगळ्या व्ह्युअर्सना मी आग्रहाचं आमंत्रण करेन की तुम्ही या. पुणे शहरात असून सुद्धा ती आपुलकी, ते प्रेम, फक्त अपमान नाही, आपुलकी आणि प्रेम सुद्धा, त्याचाही अनुभव घ्या आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला परत यायचं आहे का तुम्हाला नाव ठेवा. नक्कीच. आणि अजून एक की जेव्हा आपण नवीन पिढी म्हणतोय, सो सोशल मीडियाचा पण खूप वाटा आहे. म्हणजे आपण जेव्हा आता हॉटेल्स बघतो तर काही हॉटेल्स हे फक्त रील्सवरती चालतात. म्हणजे लोक तिथे फक्त रील्स बघतात, जातात आणि परत कधी फिरकत नाहीत. करेक्ट. सो याच्याकडे कसं बघतोस? म्हणजे ज्या प्रकारचं ॲग्रेसिव्ह सोशल मीडिया मार्केटिंग आजकाल होतंय त्याच्याबद्दल तुझं काय म्हणतं, किंवा तुम्ही करताय का, किंवा त्याच्याबद्दल तुम्ही घेणार आहात का असे काही स्टेप्स? सोशल मीडिया मार्केटिंग आपण ऑलरेडी एका एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. त्याच्यामागचा आमचा अभ्यास असा आहे की जे वर्षानुवर्षाची येणारी लोक आहेत त्यांना सोशल मीडिया, AI, मेटा, अजून उद्या काही तिसरं चौथं, त्यांना फरक नाही पडत. त्यांना इथे येऊन मिसळ खाऊन जायचीच आहे, ते मरेपर्यंत इथे येऊन मिसळ खाऊन जाणारच. बरोबर. पण वेन वी टॉक अबाउट द न्यू जनरेशन, जी नवीन पिढी आहे किंवा जे पुणे शहरात नवीन स्थायिक झाले, बाहेर गावून, बाहेर देशातून आलेले, ते लोक जास्ती करून सोशल मीडियाचा सपोर्ट घेतात की ट्रेंडिंग काय, बेस्ट मिसळ कुठे किंवा बेस्ट वडापाव कुठे. अशी लोक जेव्हा रेस्टॉरंटमध्ये येतात मिसळ खायला, इन्फ्लुएन्स जे सोशल मीडियाचा फूड ब्लॉगर्स किंवा जे कोण ते बघून त्याचा आम्हाला निश्चित फायदा होतो. की नाही तर ते लोक काय, त्यांना जर का सोशल मीडियावर बघून कळलंच नाही की नारायणपेठेत बेडेकर मिसळ एक्झिस्ट करते, बरोबर, आणि तो माणूस राहायला वाकडला आहे, तर तो वाकडमध्येच त्याच्या 1 किलोमीटरच्या रेडियसमध्येच मिसळचे रेस्टॉरंट शोधत बसेल चांगलं कुठे आहे, चांगलं कुठे आहे. सो माझं वैयक्तिक मत असं आहे की बिग थँक्स टू सोशल मीडिया. कारण की जे नवीन कस्टमर बाहेर नाही येतात रील्स बघून, बरोबर, हे नवीन येतं पहिल्यांदा नाही म्हणून, पण त्याला रिपीटमध्ये कसं कन्वर्ट करायचं ही माझी सगळा गेम आहे, ही माझी जादू आहे. ओके. पण पहिला थँक्स हा सोशल मीडियाला आणि सगळे फेमस इन्फ्लुएन्सर्स, थँक्स टू यू. असंच प्रेम करत राहा, सगळ्यांबद्दल चांगलं बोला आणि सगळ्यांची प्रगती करा, तुमचीही आमचीही. सो हा काही टिपिकल फूड रिव्ह्यू नव्हता. मला जे जेन्युनली ॲज अ कस्टमर, रेग्युलर कस्टमर म्हणून माझ्या मनात जे प्रश्न होते किंवा माझ्यासारख्या लोकांच्या मनात जे प्रश्न होते ते मला जाणून घ्यायचे होते. आणि शेवटी तेच सांगायचे मला की पुण्याची मिसळ चांगली, कोल्हापूरची चांगली का नाशिकची चांगली, अशा बालिश वादांमध्ये न पडता तुम्हाला जी कुठली मिसळ आवडते ती खा आणि आनंदी राहा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ पुढे पण येत राहणार. थँक्यू.